त्यांचाही असतो, न दिले त्यांचाही असतो, तो ज्या जातीचा आहे त्यांचाही असतो, तो ज्या जातीचा नाही त्यांचाही तो असतो. त्यामुळे मला असं वाटतं योग्य नाही. नवीन भाऊ, काँग्रेसने आतापर्यंतची राज्यातली यादी जाहीर करताना एकही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली नाही, याकडे कसं बघता आपण? मला असं वाटतं की आता याचा विचार हा अल्पसंख्याक समाजाने केला पाहिजे. अलीकडच्या काळात तसंही काँग्रेसपेक्षा त्यांच्याकडे जास्त लक्ष उद्धव ठाकरेंचं आहे आणि उद्धवजी जिथे जात आहेत तिथे अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे नारे अल्लाहू अकबरचे आम्हाला ऐकायला मिळत आहेत. ते मात्र दोघं मिळून ठरवतील काय करायचं. आमचं एक स्पष्ट मत आहे, आम्ही धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही, सगळ्यांचा विकास करतो, लांगुल चालन कोणाचंही करत नाही. या प्रचारात जरी आपण व्यस्त असला तरी या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून, पालक म्हणून आपण राज्यातल्या परिस्थितीवर लक्ष ठेवणार. पाणी टंचाईचा प्रश्न प्रामुख्याने भेडसावू शकतो, या विषयाला घेऊन काय निर्णय घेतले जात आहे? निश्चित पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावणार आहे, त्याचं नियोजन केलेलं आहे. विशेषतः जिथे पाणी टंचाई आहे त्या ठिकाणी धरणातलं पाणी सोडताना पिण्याच्या पाण्याला पहिला प्रेफरन्स दिला पाहिजे असा प्रयत्न आहे. सगळे प्रीपोल सर्वे 400 पार दाखवत आहेत. आपल्याला आत्मविश्वास या गोष्टीचा? 100% आत्मविश्वास आहे, 100%. कारण हा केवळ नारा नाहीये, ही जनभावना आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि आज नागपूरमध्ये आपण निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने खुद्द नितीन गडकरी यांच्याशी बोलणार आहोत. नितीनजी, एकूण जनतेचा कसा प्रतिसाद आहे? एकदम चांगला प्रतिसाद आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आणि मी माझ्या प्रत्येक निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत 3-4 पटीने मोठा उत्साह आहे. माझ्याकरताही फार आनंदाची आणि समाधानाची गोष्ट. आपण कायमच विकासाच्या राजकारणावरती मतं मागितली, पण सध्याला म्हणून एक प्रश्न जो चर्चेत आहे की वंचितने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत असताना त्यापुढे जातीचा उल्लेख केलाय. जातीच्या नावावरती मतं मागणं हे कितपत योग्य आहे? जातीचा आणि सांप्रदायिकतेचा उपयोग करणार नाही, जातपात मानत नाही. नागपूरला आपला परिवार मानतो आणि नागपूर मला आपलं मानतं, त्यामुळे मी या भानगडीत पडत नाही. नितीनजी, आणखीन एक शेवटचा प्रश्न जाता जाता की सध्याला पाणी टंचाईचा प्रश्न जो आहे राज्यामध्ये, म्हणजे या प्रचार रॅलीमध्ये हा प्रश्न मुद्दाम यासाठी विचारतोय, वॉटर रिझर्वेशन किंवा वॉटर रिस्टोरेशन या विषयाला घेऊन आपलं विजन फार मोठं आहे. काय विचार करता आपण?